दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पेठ आदिवासी तालुक्यातील सरकारी दवाखान्याची दयनीय अवस्था उघड झाली आहे. रुग्णसेवेचा पूर्ण बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलंय आणि प्रशासन मात्र अजूनही गाढ झोपेत आहे. शुक्रवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी पेठ ग्रामीण रुग्णालयाच्या दिलेल्या भेटीत रुग्णालयाची भीषण दुर्लक्षित आणि मन सुन्न करणारी परिस्थिती प्रत्यक्षात पाहायला मिळाली. दवाखान्यात ना पिण्याचे पाणी ना बाथरूममध्ये पाण्याचा थेंब, संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी, हात धुण्यासाठी हँडवॉश नाही, कचरा पेट्या नाहीत, स्वच्छतेचा कुठेही मागमूस नाही. रुग्णांच्या खाटांवरील बेडशीट आणि ब्लँकेट मळकट तर दुर्गंधीयुक्त. आठवड्यातून फक्त एकदाच बदल, लॉन्ड्रीकडून मिळणारे कपडे टाकाऊ दर्जाचे आणि यावरही बिल काढून पैसे खाण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार. रुग्णालयात दररोज 2 वेळा साफसफाई व्हायला हवी होती, पण प्रत्यक्षात रूम, कक्ष, बाथरूम आणि कॉरिडॉर सर्वत्र घाण, अस्वच्छता आणि निष्काळजीपणाचे साम्राज्य इथे आहे. याहून धक्कादायक म्हणजे डिलिव्हरीसाठी एकही लेडी डॉक्टर उपलब्ध नाही. आदिवासी भागातील महिलांची प्रसूती पुरुष कर्मचाऱ्यांकडून केली जात असल्याचं चित्र पाहून उपस्थित सर्वजण हादरले. ही परिस्थिती महिलांच्या सुरक्षिततेवरील आणि आरोग्यावरील गंभीर अन्याय आहे. काही कर्मचारी रुग्णांकडे लक्ष न देता सतत मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये गुंतलेले दिसतात. स्टाफची संख्या अपुरी, ओपीडी आणि वॉर्डमध्ये रुग्णांची प्रचंड गैरसोय. आणखी एक भीषण वास्तव म्हणजे 102 आणि 108 दोन्ही ॲम्ब्युलन्स पूर्णपणे बंद. 102 ॲम्ब्युलन्सचे टायर निकामी, बुशिंग पिन तुटलेले, साफसफाई नाही, मेंटेनन्स नाही. 108 ॲम्ब्युलन्सला तर महिनाभरापासून टायरही नाहीत, गाडीच चालू नाही. कॉल केल्यावर एकच उत्तर, गाडी दुरुस्त नाही, येऊ शकत नाही. चालकांचे म्हणणे आहे, आम्ही रोज रिपोर्ट देतो, दोष कळवतो, पण एजन्सीकडून दुरुस्ती केलीच जात नाही आणि वरून दिवस खाडा करून त्यांचा पगार रोखला जातो. हा प्रशासनाचा सरळ न्याय. दरम्यान NH 848 महामार्गावर सावळघाट, कोटंबी घाट, वांगणी शिवार, तोंडवळ, चौफुल येथे रोजचे अपघात. रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब. रुग्णांना वाचवण्यासाठी 102, 108 हीच एकमेव जीवनदायिनी व्यवस्था, पण दोन्ही गाड्या बंद. अपघातग्रस्त रुग्ण तडफडत आहेत, जीव जात आहेत आणि आरोग्य विभाग, नॅशनल हायवे प्रशासन, पोलीस व स्थानिक यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय आहे. ही अवस्था म्हणजे आदिवासी समाजावर चाललेली उपेक्षेची पराकाष्ठा आहे. रुग्णालय बंदिस्त सारखे, ॲम्ब्युलन्स बंद, डॉक्टर नाहीत, पाणी नाही, स्वच्छता नाही आणि प्रशासन उत्तरदायित्वापासून दूर. रोज मरतोय पण कोण रडत नाही. पेठ तालुक्याची हीच शोकांतिका आहे. या तपासणीत उपस्थित होते शिवसेना तालुका प्रमुख पद्माकर कांबडी, भाजपा तालुका अध्यक्ष नंदू गवळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका प्रमुख तुळशीराम वाघमारे, उपसभापती सुरेश पवार, विविध पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि ॲम्ब्युलन्स चालक. सर्वांनी एकच आवाज उठवला. अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली नाही तर लोकशाही मार्गाने मोठं आंदोलन उभं करण्यात येईल. पेठ येथे व्हिजिट दिली असता आणि गेल्या महिन्याभरापासून 108 ही जी काही सुविधा आहे, नाशिक डिस्ट्रिक्ट BVG आणि सुमित कंपनी हे नाशिक जिल्ह्याचं पूर्ण काम बघतात 108चं. पण गेल्या 1 महिन्यापासून तालुक्यातीलच चालक आहे 108चे, त्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे, वारंवार त्यांनी मागणी केलेली आहे. गाडीचे टायर पूर्ण रिमांड होऊन गेलेले आहेत, तारा निघालेल्या आहेत, गाडीच्या बुशिंगा गेल्या आहेत, पिना गेलेल्या आहेत, अनेक गाडीचं काम आहे. वारंवार तो 1 महिन्यापासून संबंधित कंपनीकडे वारंवार मागणी करू राहिला, पण संबंधित कंपनी आणि आरोग्य प्रशासन हे डोळझाकपणा करून राहिलेलं आहे. आणि नाशिक पेठ धरमपूर हायवा हा 808 हा 24 तास चालणारा हायवे, 848 24 तास चालणारा हायवे आहे. रोजच अपघात होत आहेत. या 108च्या कारणास्तव या पेठ तालुक्यातील आदिवासी समाजाचे एवढ्या 2-3 दिवसामध्ये 5 पेशंट गेलेले आहेत. बरीसाठी पेशंट आणणाऱ्या अनेक गरोदर महिलांचं पण आणि नवजात बालकंसुद्धा दगावलेली आहेत. तर प्रशासन आणि हे जे काही BVG कंपनी आणि सुमित कंपनी जे आहेत यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, जेणेकरून आदिवासी भागातील ह्या ज्या काही 108 चालतात त्यांची पूर्ण हेळसांड चाललेली आहे. आणि त्याच्यानंतर असं पण निदर्शनास आलं की 102 ही प्राथमिक इथं आरोग्य केंद्र पेठ ही पण बस नादुरुस्त अवस्थेत दिसलेली आहे. तर प्रशासनाने याच्याकडे डोळझाकपणा करू नये. वारंवार गाड्यांचं मेंटेनन्स वेळात वेळ करावं, जेणेकरून पेशंट घेऊन जाताना ड्रायव्हर लोकांना रिस्क पण असते. दोन्ही घाट नेहमी जाम असतात. तर प्रशासनाने किंवा आरोग्य यंत्रणेने याच्याकडे डोळझाकपणा करू नये. मी सकाळी 6 वाजेपासून इथं आरोग्य केंद्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या की
साफसफाई नाही, बेड पण बदललं जात नाही, 8 दिवसातून एक बेड बदललं जातं, ते बी कोमट वास येतो, इथं शौचालयासाठी पाण्याची व्यवस्था नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी निदर्शनास आल्या की पेशंटला पिण्याचं पाणी नाही तर बाहेर कुठलं तरी पाणी पिल्यानंतर तो पेशंट अधिक जाम होतो. याच्याकडे जर आरोग्य यंत्रणा आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा किंवा डॉक्टर लोक जर दुर्लक्षपणा करत असेल ही खेदाची बाब आहे. ही आदिवासी समाजासाठी एक कुठंतरी षडयंत्र रचलं जाते आणि याच्यामुळे आमचे पेशंट दगावले जातात. आमचा स्पष्ट आरोप आहे आरोग्य यंत्रणेवर की आदिवासी समाजातल्या ह्या पेशंटला जे काही मारणी घालतात हे तिथली जी आरोग्य यंत्रणा आहे ही पूर्ण दुर्लक्षपणा चाललेला आहे आणि 108चं काम आम्हाला उद्याच्या उद्या करून मिळावं असे आम्ही संबंधित यंत्रणेला विनंती केलेली आहे. नाही तर आम्ही सर्वपेक्षीय नॅशनल हायवे 848वर तीव्र आंदोलन करून याला पूर्ण जबाबदार आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन राहील असं मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना हे निवेदन सादर करतो. त्याच्यानंतर आमचे भारतीय जनता पार्टीचे पेठ तालुक्यातील जनजीवन वाचवायचे असेल, आदिवासी समाजाचा आवाज ऐकायचा असेल आणि आरोग्य व्यवस्था सुधरवायची असेल तर प्रशासनाने तातडीची कारवाई करायलाच हवी. विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ.